आताची सर्वात मोठी बातमी आहे। राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणारी बातमी आहे। रुपाली चाकणकर, ज्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष सुद्धा होत्या, त्यांना अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। रुपाली चाकणकर, ज्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या, कॅप्टन अशोक खरात प्रकरण अखेर रुपाली चाकणकरांना भोवलेलं आहे। अशोक खरात यांच्याशी असलेल्या संबंधामुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। कॅप्टन अशोक खरात याचे अनेक नेत्यांसोबतचे अनेक फोटो सुद्धा व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर अखेर कुठेतरी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी मोठ्या प्रमाणामध्ये रुपाली चाकणकर यांच्यावरती दबाव होता। विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती। अगदी त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटाकडून सुद्धा रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा यासाठी सातत्याने रुपाली चाकणकर यांच्यावरती दबाव येत होता आणि अखेर आज रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, कारण त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रुपाली चाकणकर या ज्यांना गुरु मानायच्या त्या कॅप्टन अशोक खरात याच्यावरती महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप होते। यासाठी रुपाली चाकणकर हे कुठेतरी तपासामध्ये हस्तक्षेप करू शकतात, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटाकडून सातत्याने केली जात होती। रुपाली पाटील ठोंबरे हे सातत्यानं या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना या प्रकरणामध्ये सूत्रधार ठरवावं आणि त्यांना अटक करावं अशी मागणी सातत्याने करत होते आणि अखेर आज रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। राजीनामा पत्रामध्ये रुपाली चाकणकरांनी म्हटलेलं आहे की प्रति आदरणीय सुनेत्रा बहिणी अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा, असं अगदी मोजक्या शब्दांमध्ये मोजक्या ओळींमध्ये म्हणजे अगदी 2 ओळींमध्ये रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। खरं तर हा खूप मोठा धक्का रुपाली चाकणकर यांना म्हणावा लागेल, कारण ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये SIT तपास करते आणि या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची सुद्धा चौकशी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता हा खूप मोठा धक्का रुपाली चाकणकर यांना बसलेला आहे। अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामाही त्यांना द्यावा लागलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागलेला आहे, कारण कॅप्टन अशोक खरात प्रकरण हे कुठंतरी रुपाली चाकणकर यांना भोवलेलं आहे आणि त्याचबरोबर शिवनिका नावाची जी ट्रस्ट होती, या ट्रस्टवरती सुद्धा रुपाली चाकणकर या विश्वस्त होत्या, सदस्य होत्या। त्या ट्रस्टवरती कॅप्टन अशोक खरात, ज्याच्यावरती लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत, तो त्या ट्रस्टवरती अध्यक्ष होता। त्याचबरोबर अशोक खरात याच्यावरती अनेक प्रकारचे म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याची संपत्ती जी होती त्याची सुद्धा चौकशी केली जात होती। शिवनिका संस्था जी आहे तिची सुद्धा चौकशी केली जाणार होती, त्याचे आर्थिक व्यवहार सुद्धा तपासले जाणार होते आणि त्याच अनुषंगानं तपास कुठेतरी पारदर्शक व्हावा यासाठी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला जात होता, विरोधी पक्षांकडून राजीनामा मागितला जात होता, त्याचबरोबर त्यांच्याच पक्षाकडून अर्थात रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडनं राजीनामा मागितला जात होता आणि त्यामुळे अखेर आज रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा अखेर राजीनामा दिलेला आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणारी बातमी आहे, कारण सातत्याने कितीही आरोप झाले तरी कुठंतरी वरिष्ठांचं कुठंतरी मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद रुपाली चाकणकर यांना आहेत असं बोललं जात होतं, परंतु अखेर सुनेत्रा अजित पवार यांनी कुठेतरी थेटपणे रुपाली चाकणकरांना मोठा धक्का दिलेला आहे आणि त्यांना थेटपणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा तर द्यावा लागलेलाच आहे, त्याचबरोबर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागलेला आहे। आता या प्रकरणामध्ये SIT कशा पद्धतीने तपास करते, त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई होणार का, त्याचबरोबर त्यांचा तपास होणार आहे का, या अनेक प्रश्न आता जे आहेत भविष्यकाळामध्ये असणार आहेत आणि त्याच अनुषंगानं SIT या प्रकरणामध्ये, कारण शिवनिका संस्थानामध्ये जी आहे संस्था जी आहे त्यामध्ये रुपाली चाकणकर विश्वस्त आहेत, सदस्य आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी होणार का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर
रुपाली चाकणकर यांना 1 वर्षाआधीच म्हणजे जवळपास या प्रकरणामध्ये 4 मार्च 2025 रोजी दैनिक खबरदार पुढारी म्हणजे जी बातमी प्रकाशित केलेली होती, त्या बातमीमध्ये कॅप्टन भोंदूबाबाचा पर्दाफाश करणार, भांडाफोड करणार अशा असायची बातमी कुठेतरी या दैनिकामध्ये प्रकाशित झालेली होती. आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी थेटपणे संपादकांना माफीपत्र मागितलेलं होतं असा आरोप सुद्धा त्यांच्यावरती झालेला होता. त्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केलेला होता असा सुद्धा आरोप झालेला होता. त्यामुळे सातत्याने रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्याचबरोबर थेटपणे महिला ज्या आहेत, ज्या पीडित महिला आहेत, त्या पीडित महिलांच्या बाबतीमध्ये त्यांची चौकशी करू नये. त्याचबरोबर ज्यांनी कोणी कॅप्टन अशोक खरात असे व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत त्यांना थेटपणे त्यांना बदलून काढा अशा पद्धतीचा पोलिसांना आदेश दिलेले आहेत असा सुद्धा आरोप रुपाली चाकणकर यांच्यावरती रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेला होता. आणि त्यामुळे सातत्याने वाढता दबाव आणि या वाढत्या दबावापुढे अखेर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबरोबरच आता अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. आत्ताच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल.